स्क्रीन आहे का विजिबल? Yes, sir. Yes, sir. ओके. तर का आपण काल काय पाहिलं होतं, इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा लेसन काल आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट कशा पद्धतीनं तयार होते किंवा आपण किती पद्धतीनं कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर करतोय किंवा किती वेळेला किंवा कोणत्या वेळेस आपण ते चेंज करतोय, तर त्याचं स्टॅटिस्टिक्स इथं दिलं होतं. त्याचबरोबर जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत तर त्याच्यामध्ये कोणते डेंजरस केमिकल मटेरियल्स आहेत ते पण पाहिलं होतं. त्याचबरोबर ज्यावेळेस ते आपण इम्प्रॉपरली डिस्पोज करतोय तर त्यावेळेस तिथं काय तयार होतात पहा, तर त्याची एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, त्यानंतर वॉटर पोल्युशन यासाठी ते घातक तयार होत आहेत. त्याचबरोबर एका ठिकाणी आपण जर डम्पिंग केलं, ते एका ठिकाणी जर उतरवलं किंवा टाकलं गेलं तर तिथं समजा काय झालं पहा, रेनचं जे काही वॉटर असतं तर त्या रेनच्या वॉटरमुळे ते काय होतं पहा, इकडून तिकडं वाहून जातं किंवा जमिनीमध्ये ते ज्या ठिकाणी आपले पिण्याचे पाण्याचे जलसाठे आहेत तर त्यापर्यंत ते पोहोचतात. त्याचबरोबर त्याचे लेयर सुद्धा तयार होतात वरती आणि त्या लेयरमुळं ती जमीन नापीक होते किंवा एकावर एक जे स्तर तयार होतात ते स्तर असतात, ते स्तर काय होतात पहा, ते जमीन नापीक करत चालतात आणि जो भूजल साठा आहे तो सुद्धा निश्चितपणे काय होतो पहा, दूषित होतोय. त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे डिसिजेस होण्याची शक्यता असते पहा. तर आपण इथपर्यंत पाहिलं होतं. पुढचा लेसन पाहू आपण. इव्हेंच्युअली द कॉन्टॅमिनेटेड लँडफिल वॉटर कॉल्ड लिचॅट गेट्स थ्रू लेयर्स ऑफ नॅचरल अँड मॅन्युफॅक्चर्ड लँडफिल लायनर अँड अदर प्रोटेक्शन. मग शेवटी काय होतं पहा, इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी द कॉन्टॅमिनेटेड लँडफिल म्हणजे ज्या ठिकाणी आपण त्याचं विघटन करण्यासाठी किंवा दूषित करण्यासाठी ज्या जमिनीवरती टाकलेलं आहे किंवा वॉटर या ठिकाणी तिथं वाहून जातंय किंवा पाणी ज्या ठिकाणी वाहून जातंय तर तिथं काय होतात पहा, तर एकावर एक लेयर त्या ठिकाणी तयार होते किंवा स्तर तयार होतात आणि ते स्तर तयार झाल्यामुळं त्याची काय होते पहा, एकावरती एक साठवण होते, त्याला लिचॅट असं म्हटलं जाते. म्हणजे जे अशा पद्धतीचे केमिकल्सचे जे काही स्तर असतात पाण्याने वाहून जाऊन एका ठिकाणी तयार होतात तर त्या लिचॅट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मग ते तयार होत असताना काय होतात पहा, तिथं नॅचरल आणि मॅन्युफॅक्चरर लँडफिल ह्या दोन्हीचं पण काय होतं पहा तिथं तयार असतात. म्हणजे तिथं त्यामध्ये फक्त मॅन्युफॅक्चर्ड लँडफिलच होत नाही तर नॅचरल सुद्धा त्या ठिकाणी होत असते. त्यामध्ये सर्वच घटकांचं मिश्रण होते पहा. When it reaches natural groundwater, it introduces a lethal toxicity. ज्यावेळेस हे ज्या ठिकाणी आपण ग्राउंड वॉटर आहे म्हणजे भूजल आहे किंवा पिण्याचं पाण्याचा ज्या साठा आहे आपला, तिथपर्यंत जेव्हा ते पोहोचतात पाण्यामध्ये झिरपल्यानंतर, जमिनीमध्ये समजा ते पाणी झिरपल्यानंतर ते कुठं पोहोचतं पहा, तर पावसाचं पाणी ते काय आपले ग्राउंड वॉटर्स आहेत म्हणजे भूजल साठे आहेत तिथपर्यंत पोहोचतात आणि ह्याच्यातले केमिकल्स त्या आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये काय होतं पहा, मिक्स होतात. मग त्यामुळं काय म्हटलं पहा, इट इंट्रोड्युसेस लेथल टॉक्झिसिटी. मग तिथं निश्चितपणे लेथल टॉक्झिसिटी असं त्याला म्हटलं जातंय किंवा लेथल टॉक्झिसिटी म्हणजे काय पहा, तर ते आपल्या निश्चितपणे आरोग्यासाठी प्राणघातक शस्त्र तयार होत आहेत पहा. लेथल टॉक्झिसिटी म्हणजे प्राणघातक शस्त्र ते आपल्या तयार होत आहेत. त्यानंतर हेल्थ रिस्क रेंज फ्रॉम किडनी डिसीज अँड ब्रेन डॅमेज टू जेनेटिक म्युटेशन्स पहा. त्यानंतर काय होतं मग, तर जे काही हेल्थचे डिसीज असतील किंवा आपल्या आरोग्या संदर्भातले जे काही रोग असतील तर तिथे काय होतात पहा, मग तयार होत आहेत किंवा क्रिएट होत आहेत. मग ते त्याच्यामध्ये कोणते कोणते दिलेले आहेत पहा, तर किडनीचे आजार असतील किंवा ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता असतील किंवा ब्रेनचे आजार असतील
किंवा जेनेटिक म्युटेशन्स म्हणजे अनुवंशिक बदल आपल्या शरीरामध्ये होत असतात. त्याचबरोबर नेक्स्ट दिले पहा, सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड दॅट गुया चायना हॅज द हायेस्ट लेवल ऑफ कॅन्सर कॉझिंग डायोक्सिन्स इन द वर्ल्ड. तर पहा हे जे काही दोन देश आहेत, चायना आणि गुया, हे दोन देश आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्या वर्ल्डमध्ये सर्वात जास्त कॅन्सरचे पेशंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्याचं रिझन काय आहे पहा, तर कॅन्सर कॉझिंग डायोक्सिन्स इन द वर्ल्ड. डायोक्सिन्स म्हणजे काय पहा, तर ऑक्सिजनची कमतरता असणे, तर डायोक्साइन्स असं म्हटलं जातं पहा. म्हणजे तिथं त्यांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही किंवा जे काही प्रदूषित झालेले घटक असतील तर त्याच्यानुसार त्याच्यापासून त्यांना जास्तीत जास्त कॅन्सर होत आहेत किंवा कॅन्सर झालेले आहेत किंवा हायेस्ट कॅन्सरचे पेशंट्स चायना आणि गुया या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पहा. 7 out of 10 children in the villages of Guya have too much lead in their bodies. 82% tested positive for lead poisoning. पहा, जर समजा आपण गुया या देशामध्ये थोडस पाहिलं तर तिथं काय म्हणतात पहा, तर 10 मुलं समजा आपण घेतले, 10 मुलं घेतले पहा कशासाठी, टेस्ट करण्यासाठी, तर त्या 10 मुलांमध्ये आपल्याला 7 मुलांच्या बॉडीमध्ये काय पाहायला मिळते पहा आपल्याला, तर लीड पाहायला मिळते पहा. लीड पॉइझनिंग म्हणजे लीडचं प्रमाण त्यांच्या बॉडीमध्ये मॅक्झिमम पाहायला मिळते. मग ते किती पर्सेंट आहे पहा, तर ते जवळजवळ 82% त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला लीड पॉइझनिंगचं टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की लीड पॉइझनिंग त्यांच्या बॉडीमध्ये 82% पाहायला मिळते. म्हणजे हे जे काही लीड आहे तर ते लीड काय आहे पहा, आपल्या आरोग्यासाठी घातक आहे किंवा ते निश्चितपणेच आपल्या आरोग्यास हानिकारक आहे. त्याच्यामुळं तिथलं हे त्यांनी काय केलं पहा, थोडं स्टॅटिस्टिक्स घेतलेलं आहे किंवा तिथलं त्यांनी एक्झामिनेशन केलेलं आहे पहा. त्यानंतर बिकॉज द ड्रिंकिंग वॉटर इज सो कंटॅमिनेटेड विलेजर्स हॅव टू ट्रक इन वॉटर फ्रॉम अदर टाउन्स. याचं रिझन काय पहा, तर तिथलं जे काय वॉटर आहे, ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी जे काय आहे, तर ते काय झालं पहा, इज सो कॉन्टॅमिनेटेड म्हणजे ते खूपच प्रदूषित झालेलं आहे किंवा दूषित झालेलं आहे. कारण त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्येच लीड आहे आणि त्या पिण्याच्या पाण्यामध्ये लीड असल्यामुळे त्या मुलांच्या शरीरामध्ये सुद्धा लीड काय झालंय पहा, वाढलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये ज्या लीड पॉइझनिंग जास्तीत जास्त झालेलं आहे. विलेजर्स हॅव टू ट्रक इन वॉटर फ्रॉम अदर टाउन्स आणि त्यामध्ये जे काही विलेजर्स असतील किंवा जे काही तिथले गावातले व्यक्ती असतील तर त्यांना पिण्याचं पाणी कुठून घेऊन यावं लागतंय पहा, तर शेजारच्या विलेजेस पासून ट्रकनं किंवा तिथून आपल्याला पाणी घेऊन येणं गरजेचं आहे किंवा त्यांना आणावं लागतंय पहा. Even with the best intentions in mind, recycling e-waste often leads to illegal overseas shipping and dumping. त्याचबरोबर हे एक रिझन झालं पहा, म्हणजे ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे वगैरे, हे एक त्याचं कारण आहे मुख्य. त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे पहा, की दुसरं इंटेन्शन इथं आपल्या माइंडमध्ये आपण लक्षात घ्यायचंय की ज्यावेळेस आपण त्या ई वेस्टचं रिसायकलिंग करतोय पहा, recycling e-waste often leads to illegal overseas shipping and dumping. ज्यावेळेस आपण आपल्या इथलं जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे त्यावेळेस आपण ते इतर देशामध्ये शिफ्ट करतो म्हणजे पाठवतोय. म्हणजे जे काही इतर राष्ट्र असतील विकत घेणारे, त्यामध्ये बरेचसे राष्ट्र असे आहेत की ते फक्त इलेक्ट्रॉनिक वेस्ट विकत घेतात आणि त्याच्यानंतर काय करतात पहा, तर इलिगल गोष्टीसाठी आपण काय करतोय, वापर करतोय. म्हणजे लिगली आपण ते काय करत नाही पहा, त्या राष्ट्रामध्ये पाठवत नाही, तर इलिगली त्या राष्ट्रामध्ये आपण काय किंवा त्या देशामध्ये काय करतोय, आपण पाठवतोय आणि डम्पिंग म्हणजे उतरवतोय पहा. आणि त्याच्यामुळं निश्चितपणे काय होते पहा, इलेक्ट्रॉनिक वेस्ट वाढतंय. त्याचबरोबर तिथं दुसरे आणखीन गुन्हे वाढण्याची शक्यता आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्टला दिले पहा, डिव्हाइसेस गेट लेफ्ट इन अ ह्यूज पिट ऑर बर्न.
मग ते डिव्हाइसेस काय होतात पहा, एकतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एखादा खड्डा खोदून त्या ठिकाणी ते फोडले जातात किंवा जाळले जात आहेत. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी याचं रिसायकलिंग करण्याचं काम केलं जाते. वर्स्ट 2008 स्टडी फ्रॉम द US Government Accountability Office found that some recyclers ship e-waste to third world countries under the guise of philanthropy, claiming that these donations bring technology to developing nations. आणि वर्स म्हणजे खूप वाईट आहे पहा. 2008 मध्ये चं जे काही गव्हर्नमेंट ऑफिस आहे पहा, कोणचं गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिस म्हणजे GAO या त्यांच्या जे काही ऑफिस आहे तिथल्या लोकांनी काय केलं बा, तर त्याचं स्टडी केला किंवा अभ्यास केला की किंवा त्यांच्या असं लक्षात आलं की काय केलं ते पहा, जे रिसायकलर्स आहेत, रिसायकलर म्हणजे काय कोण पहा, तर हे पुनर्वापर करणारे जे काही ऑथराइज्ड डीलर असतात पहा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट विकत घ्यायचं आणि ते कंपनीला परत पाठवायचं. तर असे काही रिसायकलर आहेत म्हणजे पुनर्वापर करणारे किंवा आपण त्याला बऱ्याच वेळेस भंगारवाले पण म्हणतो पहा. तर इथं त्यांचा उल्लेख न करता आता बऱ्याच वेळेस समजा एखादं मोठं शॉप असेल टीव्हीचं, मोबाईलचं वगैरे, तर तिथे जुने मोबाईल घेतले जातात आणि ते मोबाईल कंपनीकडे पाठवले जातात. परंतु ते प्रॉपरली कंपनीकडे पाठवतात का दुसरीकडे पाठवतात याचं आपल्याला अजिबात नॉलेज नसतं पहा. मग तशापैकीच काही रिसायकलर काय करतात पहा, तर त्यांचं जे काही ई वेस्ट आहे ते दुसऱ्याच राष्ट्राकडं दुसऱ्याच मार्गानं जास्त पैशामध्ये ते काय करतात पहा, इतर राष्ट्राला ते विकतात. ओके. त्यानंतर इथं आणखी म्हटलंय पहा की रिसायकलर्स शिप ई वेस्ट टू थर्ड वर्ल्ड कंट्रीज अंडर द गाईज ऑफ फिलॉन्थ्रॉपी. आणि ते आम्ही काय करतो आहोत, याचं यूज हा चांगल्या पद्धतीने करतोय. त्याचबरोबर फिलॉन्थ्रॉपी म्हणजे मानवप्रेम किंवा लोकोपकारी आम्ही आहोत. म्हणजे आम्ही त्या आपल्या व्यक्तींच्या शरीरावरती त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन काय करतोय पहा, हे थर्ड वर्ल्डला आम्ही पाठवतोय. आणि आणखीन काय म्हणतात पहा, क्लेमिंग दॅट दीज डोनेशन्स ब्रिंग टेक्नॉलॉजी टू डेव्हलपिंग नेशन्स. आणि हे जर आपण समजा त्या राष्ट्राकडे पाठवलं किंवा तिकडे जर आपण सेंड केलं तर निश्चितपणे त्या देशामध्ये काय येईल पहा, नवीन तंत्रज्ञानाची टेक्नॉलॉजी काय होऊ शकते, डेव्हलप होऊ शकते किंवा त्या ठिकाणी त्या डेव्हलपिंग नेशनसाठी व राष्ट्राच्या विकासासाठी त्याचा निश्चितपणे हातभार लागू शकतो. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते चुकीचे काय करतात पहा, गैरसमज तयार करतात किंवा ते व्यक्तींना सांगतायत. म्हणजे हे जे काही रिसायकलर आहेत तर त्या जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट त्यांना विकत घेतलेला आहे तर त्याचं ते प्रॉपरली डिस्पोजल करत नाहीत किंवा रिसायकलिंग करत नाहीत. While plenty of recyclers run reputable operations, the Sadoway companies just ship obsolete e-waste to digital dumping grounds in countries like Ghana. त्यानंतर पहा, काही असे पण खूप काय आहेत पहा, रिसायकलर्स आहेत की ते काय करतायत पहा, माईक पुन्हा चालू बंद करा. हॅलो, माईक बंद करा, कोणा चालू आहे तो. तर इथं असे सुद्धा काही कोण आहेत पहा, रिसायकलर आहेत की जे काय करतायत पहा, की आपल्याला काही कंपन्याची त्यांना माहिती पण नसते, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन सुद्धा नसते, अस्पष्ट अशी इन्फॉर्मेशन असते आणि ते काय सांगतात पहा, की अप्रचलित असणारं जे काही ई वेस्ट आहे तर त्याचं घानासारख्या देशामध्ये ते काय करतात पहा, जास्त पैशामध्ये डम्पिंग करतात किंवा शिपमेंट त्या ठिकाणी किंवा शिपिंग तिथं करतायत. आणि मग ते प्रॉपरली डिस्पोजल होतंय किंवा नाही याबद्दलची अस्पष्ट अशा पद्धतीची माहिती त्यांना असते पहा. म्हणजे सुप्रसिद्ध असे रिसायकलर आहेत की जे काय करतात पहा, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतात की ते इतर राष्ट्राच्या
जमिनीवरती काय करतात पहा, नेऊन ते टाकतायत किंवा डम्पिंग करतायत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, फ्रंटलाईन प्रोफाइल्ड अँड ई वेस्ट डम्प इन घाना दॅट एक्सप्लोर्ड द हेल्थ रिस्क ऑफ दीज प्रॅक्टिसेस. आणि फ्रंटलाईन हे जे काही एक मॅगझिन आहे मला वाटते किंवा संघटना असणार आहे, तर त्यांना काय प्रोफाईल केलंय पहा, की ई वेस्ट कुठे केलं जाते पहा, मॅक्झिमम की घानासारख्या राष्ट्रामध्ये केलं जाते. आणि त्याच्यामुळं परत परत जर आमच्या राष्ट्रामध्ये किंवा घानासारख्या राष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचं डम्पिंग केलं, तर हे रेग्युलर बेसवरती झालं तर त्याचं काय होऊ शकतं पहा, घाना दॅट एक्सप्लोर्ड म्हणजे माहिती मिळवणे, कायची माहिती मिळवणे पहा, की हेल्थ रिस्क ऑफ दीज प्रॅक्टिसेस. जर समजा परत परत आमच्या राष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचे काय आले, मटेरियल्स ई वेस्ट आले, तर निश्चितपणे आमच्या इथल्या लोकांच्या हेल्थवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. यंग चिल्ड्रेन देअर मेक अ लिव्हिंग बाय स्कॅव्हेंजिंग वेस्ट टू रिक्लेम गोल्ड, सिल्वर, आयर्न अँड कॉपर. पहा मग याच्यापैकी काही आम्हाला काय होतं पहा, उपयोगी आहे असं म्हणतायत. मग त्यामध्ये कोणते पहा, की जे तरुण मुलं आहेत ते काय करतात पहा, तर त्यांचं जीवन जगण्यासाठी किंवा टिकाऊपासून टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू त्या ठिकाणी तयार करतात पहा. मग स्कॅव्हेंजिंग म्हणजे तेच म्हटलं जातं. स्कॅव्हेंजिंग म्हणजे जे टाकाऊ वस्तू आहेत त्यापासून टिकाऊ वस्तू तयार करणे. ओके, किंवा त्याला अपमार्जन पण असं म्हटलं जातं. तर ते स्कॅव्हेंजिंग करण्याचं काम कोण करतायत पहा, तर त्या राष्ट्रातले यंग चिल्ड्रन किंवा तरुण मुलं त्या ठिकाणी त्या गोष्टी करतायत. मग त्यामध्ये प्रामुख्यानं जास्त प्रमाणात कशाचं होतं पहा, रिक्लेमिंग, पुनर्वापर कसा होतोय किंवा परत वापर कसा होतोय, तर गोल्ड असेल, सिल्वर असेल, आयर्न असेल किंवा कॉपर असेल, तर हे जे काही धातू आहेत त्या सर्व धातूंचा परत वापर मॅक्झिमम केला जातोय. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ टाइम दे स्पेंड at dumping grounds is dangerous enough. Factor in these poisons, the chemicals, and these habits can become be fatal. आणि ज्यावेळेस आपण पाहतोय की हे जे काही डम्पिंगच्या काम करणारे जे काही व्यक्ती आहेत, तर त्यांना रोजच हे काम असतंय पहा. म्हणजे हे जे काही अमाऊंट ऑफ टाइम दे स्पेंड ऍट डम्पिंग ग्राउंड्स, जे ग्राउंड वरती किंवा जे काही तिथल्या जमिनीवरती लँडफिल वरती हे डंप करतात किंवा उतरवतात किंवा टाकतायत, तर त्याच्यामध्ये जो काय टायमिंग जातोय, तर तो निश्चितपणे त्यांच्या आरोग्यासाठी काय आहे पहा, डेंजरस आहे. का डेंजरस आहे? कारण त्याच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहिल्यानंतर त्यांच्या आरोग्यास घातक याचा परिणाम होऊ शकतो. फटाल म्हणजे घातक. आणि केमिकल्स जे आहेत त्या केमिकल्समुळं काय होतं पहा, आपल्या शरीरावरती त्याचे निश्चितपणे इफेक्ट्स होत आहेत किंवा पॉयझन्स त्या ठिकाणी तयार होत आहेत. म्हणजे एखादी, आता आपण पाहतोय पहा, ज्यावेळेस आता हे जर डम्पिंग होत असेल म्हणजे भरायचं, उतरायचं किंवा कुठं टाकायचं, जे काय करायचं, म्हणजे हे जे यंग मुलं काम करतायत तिथं त्या किंवा हे जे काम करतायत, तर हे सतत काय होतात पहा, त्याच्या संपर्कात येत आहेत. आणि ते संपर्कात येत असल्यामुळे निश्चितपणे त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय किंवा त्यांच्या आरोग्याला ह्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. फर्दर, द US स्टेट डिपार्टमेंट lists Ghana as one of the top sources of cyber crime in the world. त्यानंतर US स्टेटनं त्याचे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटनं असं शोधून काढलंय की आपल्या वर्ल्डमध्ये घाना जे काही राष्ट्र आहे, तर त्या घाना राष्ट्रामध्ये म्हणजे टॉपचे सायबर क्रायमिंग करणारे जे काही 10 राष्ट्र असतील किंवा 10 देश असतील, तर त्या 10 राष्ट्रामध्ये किंवा 10 देशामध्ये घाना यांचा काय होतं पहा, नंबर लागतो. म्हणजे सायबर क्रायमिंग करण्याचं प्रमाण हे जास्त कुठे आहे पहा, तर हे जे काही 10 टॉप 10 देश दिलेले आहेत किंवा कंट्री दिलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आहे
आणि त्याच्यामध्ये आपला घाना राष्ट्र सुद्धा समावेश आहे पहा. असं कोणी शोधलंय पहा, तर इवेस्टचं जे काही डिपार्टमेंट आहे तर त्यानं ते सर्च केलंय किंवा शोधलेलं आहे पहा. सायबर क्राईम माहिती तुम्हाला, सायबर क्राईम काय असतं ते, ऑनलाईन गुन्हे केले जातात त्याला सायबर क्राईम असं म्हटलं जाते. किंवा कोणाची साईट हॅक करायची, कोणाचा तरी मेल हॅक करायचा, अकाउंट हॅक करायचे, पैसे ट्रान्सफर करायचे वगैरे वगैरे असं प्रकार घडत असतात. Criminals can be purchased salvaged hard drives in an open market, and minutes later they have access to the personal and financial information you left behind in discarded devices. मग इथले जे काही क्रिमिनल्स असतात म्हणजे गुन्हेगार असतात या घाना राष्ट्रामधले, ते काय करतात पहा, काय विकत घेतात, तर तुम्ही जे काही सॅल्वेज म्हणजे नष्ट केलेला किंवा टाकून दिलेला जे काही माल आहे किंवा जो शिल्लक राहिलेला जो तुमचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, तर ते काय करतात पहा, हार्ड ड्राईव्ह किंवा जे काही सीडी असतील, पेन ड्राईव्ह असतील, काही मोबाईल्स असतील किंवा कम्प्युटर्स असतील, लॅपटॉप्स असतील, तर ते स्क्रॅप म्हणून ते काय करतात पहा, विकत घेतात ओपन मार्केटमध्ये. आणि त्यानंतर विकत घेतल्यानंतर ते काय करतात पहा, ते चालू करतात डिव्हाइस. आणि चालू झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही आपलं पर्सनल किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये सेव्ह केलेली असते, तर ती काय करतात पहा, निश्चितपणे ते ओपन करतात आणि त्याच्यातून मग सायबर क्राईमचे गुन्हे ते काय करतात पहा, करत असतात. म्हणजे समजा तुमचं ते मोबाईल किंवा ते जे काही डिव्हाइस किंवा बँकिंगचे इन्फॉर्मेशन ठेवतंय, पर्सनल इन्फॉर्मेशन ठेवतंय, मग पर्सनल तुमचे सर्व डेटा असतो त्याच्यामध्ये, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे वगैरे, आणि अचानकच तो डिव्हाइस बंद पडलं तर आपल्याला त्याशिवाय पर्याय नसतो की ते स्क्रॅप करण्याशिवाय. मग आपण स्क्रॅप केल्यानंतर निश्चितपणे ते काय होतं पहा, इतर व्यक्तींना त्याचा फायदा मिळतो आणि ते सायबर क्राईमचे काय करतात पहा, तिथं गुन्हे घडून येतात. ABC न्यूज डिड an incredible investigation of one e-waste recycled based in Denver. त्यानंतर एबीसी न्यूज यांना असं काय केलंय पहा, लक्षात आले त्यांच्या, किंवा त्यांनी अविश्वसनीय असं माहिती त्या ठिकाणी मिळवलेली आहे की डेनेव्हर हे शहर जे आहे, तर त्या डेनेव्हर या शहरामध्ये अशा पद्धतीचे रिसायकलर भरपूर अवेलेबल आहेत किंवा ई वेस्टचे रिसायकलर खूप आहेत की जे काय करतात पहा, अशा पद्धतीचे गुन्हे करतायत. किंवा ती जी काही कंपनी आहे किंवा ती जी काही व्यक्ती आहेत त्या ह्याच्यामधले राष्ट्रामधले, तर अशा पद्धतीचे गुन्हे त्या ठिकाणी करत असतात पहा. दिस कंपनी विच क्लेम्ड टू सेफली रिसायकल ई वेस्ट वॉज नॉट रिसायकलिंग इट ॲट ऑल. पहा इथं काय म्हटलंय की अशा पद्धतीच्या जे काही कंपन्या आहेत या शहरामध्ये किंवा तिथल्या कंपन्या ज्या काय आहेत, तर त्या कंपन्या काय करतायत पहा, की असा दावा करतायत की आम्ही काय करतोय, ही जी काही रिसायकलिंग साठी आलेलं आमच्याकडे मटेरियल आहे, तर ते आम्ही प्रॉपरली रिसायकलिंग करतोय असं सांगतायत. परंतु त्या ठिकाणी ते प्रॉपरली रिसायकलिंग त्याचं केलं जात नाही. तर ते काय करतात पहा, इन्स्टेड they were loading all those computer monitors, laptops, TVs and cell phones into shipping containers and sending them off to the far east, mainly rural China and Hong Kong. मग अशा ज्या कंपन्या आहेत, म्हणजे आता आपल्याकडे बऱ्याचशा कंपन्या आहेत पहा. तर समजा आपला चायनाचे मोबाईल्स आहेत, एकदा मोबाईल आपण घेतला की तो बंद पडला किंवा दुरुस्त जर झाला नाही, तर हे काय करतात पहा, कंपनी म्हणतात की आम्ही जुने मोबाईल घेतो वगैरे आणि नंतर त्याचं रिसायकलिंग करतो असं म्हणतायत. परंतु ते काय करतायत पहा, रिसायकलिंग त्याचं करत नाहीत, तर ते कुठं पाठवतात पहा, तर अशा पद्धतीचे जे काही राष्ट्र आहेत पहा, रुरल चायना, हाँगकाँग, तर यांच्याकडे काय करतात पहा, ते सेंड करतायत. त्यामुळे ते म्हटलंय पहा, इन्स्टेड they were loading all those computer monitors, laptops, TVs and cell phones into shipping containers and sending them off to far east, mainly rural China and Hong Kong. हाँगकाँग आणि चायनाच्या ग्रामीण भागामध्ये काय केलं जातं पहा, अशा पद्धतीचे मटेरियल्स ते सेंड करतायत किंवा पाठवले जात आहेत कंटेनर थ्रू किंवा जे काही त्यांचे अवेलेबल फॅसिलिटीज असतील ट्रान्सफॉर्मेशनच्या,
तर त्याच्यानुसार ते पाठवतायत. पीपल इन डेव्हलपिंग कंट्रीज are paying with their lives just so we can have the next iPad. आणि अशा राष्ट्रामध्ये काही व्यक्ती फक्त याच्यावरतीच जीवन त्यांचं जगतायत, म्हणजे त्यांनाच फक्त या ठिकाणी उदरनिर्वाह याच्याच पद्धतीने ते करतायत पा. ओके. आणि मग अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतील तर या निश्चितपणे काय आहेत पा, इलिगल आहेत. आणि आपण मग कसं आपला हंगर असते की मला काय पाहिजे, नवीन आयपॅड पाहिजे, नवीन मोबाईल पाहिजे, नवीन इन्स्ट्रुमेंट पाहिजे इलेक्ट्रॉनिक्सचं, अशा पद्धतीचं आपल्याकडं डिमांड तिथं करत असतोय पा. नाउ दॅट यू हॅव अ सेन्स ऑफ हाऊ सिरियस अ प्रॉब्लेम ई वेस्ट पजेस, कन्सिडर हाऊ यू कॅन मेक अ डिफरन्स विथ युअर डेली डिसिजन्स. पा की तुम्ही जर समजा हे सिरियसली लक्षात घेतलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो काय प्रॉब्लेम आहे तर तो किती सिरियस आहे. परंतु जर तुम्ही ते सिरियस घेतलं नाही तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते पा. ओके. त्यामुळे इथं काय म्हटलंय पा की जे तुमचे सायबर क्राईमचे गुन्हे तर ते कसे होतात पा, तर याच पद्धतीचे गुन्हे हे घडत असतात. तर कसे घडतात त्याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आवाज येतो ना माझा? येस सर येतो. Yes, sir. ओके ओके ओके. तर पा मागच्या एक 15 दिवसामध्ये आपल्याच कॉलेजचे एक सर आहेत, त्यांचं मी नाव सांगत नाही तुम्हाला. तर त्या सरांना काय केलं होतं पा, ऑनलाईन त्यांचं जे काय बँकेचं अकाउंट आहे, ऑनलाईन बँक त्यांची इंडसइंड बँक काहीतरी आहे, त्या बँकेच्या अकाउंट मधून त्यांनी काय केले पा, जिओचं त्यांचं एक सिम कार्ड होतं, तर त्या सिम कार्ड वरती त्यांनी काय केलं, एक 250 रुपयाचा रिचार्ज केला होता मोबाईलचा. मोबाईल रिचार्ज केला आणि मोबाईल रिचार्ज केल्यानंतर काय झालं पा, त्यांचा तो रिचार्ज सक्सेसफुल झाला नाही. आणि सक्सेसफुल झाला नाही म्हणून त्यांनी काय केलं पा, परत आणखीन प्रयत्न केला, परंतु तो परत रिचार्ज झाला नाही. परंतु त्यांच्या अकाउंट मधून पैसे काय झाले पा, कट झाले. पैसे काय झाले, कट झाले त्यांच्या अकाउंट मधून. आणि पैसे कट झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पैसे कट झालेले आहेत म्हणून. मग त्यांनी काय केलं, ऑनलाईन गुगल वरती गेले आणि तिथं त्यांनी काय केला, जो इंडसइंड बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर त्यांनी सर्च केला. कायचा नंबर सर्च केला त्यांनी, कस्टमर केअरचा. मग त्या कस्टमर केअरला त्यांनी कॉल केला आणि हे असं असं झालं म्हणून सांगितलं. मग त्यांनी काय म्हटलंय पा, ठीक आहे म्हणले, काय प्रॉब्लेम नाही, तुमचे पैसे जे आहेत ते रिफंड होतील. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे एक ऍप डाउनलोड करा. मग त्यांनी कोणतं तरी ऍप त्यांना डाउनलोड करायला सांगितलं आणि ऍप डाउनलोड करून झाल्यानंतर ते म्हटले की तिथे काहीतरी OTP येत आहेत. मग त्यांनी ती माहिती भरली, मोबाईल नंबर वगैरे काहीतरी 1-2 इन्फॉर्मेशन होते, आधार नंबर वगैरे ते भरले त्यामध्ये. आणि त्यांना म्हटले की तुम्ही जे काही OTP येत आहेत 1-2 ते OTP मला सांगा, तुमचा मोबाईल रिचार्ज होईल म्हणून. मग त्या सरांनी काय केलं पा, नंतर त्यांना काहीतरी 2 OTP सांगितले आणि ते OTP सांगितल्यानंतर काय झालं असेल हो? बँक अकाउंट मधले पैसे गेले असतील. हा सर. सर काय झाले? फर्स्टिंग त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन लीक झाली. त्यांना पर्सनल इन्फॉर्मेशन नाहीच विचारली तिथं, फक्त त्यांनी काय केलं की जे मोबाईल नंबर त्यांनी टाकला तिथं आणि मला वाटतं आधार नंबर टाकला होता. आणि प्रत्येक आधारला आपलं बँक अकाउंट लिंक असते, बरोबर आहे? हो सर, निघतात पैसे हा सर. आधारवरून. मग हा, तर तिथं काय झालं माहितीये, तर त्यांचे त्याने ते 2,41,000 OTP घेतलं ना. हो, 2 OTP घेतले त्यांनी. 2 OTP घेतल्यानंतर त्यांच्या अकाउंटमधून एकदा 1,00,000 रुपये गेले आणि दुसऱ्या वेळेस 1,41,000, असं 2,41,000 रुपये त्यांनी त्या अकाउंटवरून काढलेले आहेत. म्हणजे हा एक 15 दिवसापूर्वी घडलेला किस्सा आहे आपल्या इथे, आपल्या कॉलेजवरती. त्यानंतर मग त्यांना पोलीस स्टेशनला गेले, बँकेचं स्टेटमेंट काढलं वगैरे सगळं झालं. परंतु आता आणखीन 15 ते 20 दिवस झालं तरी आणखीन त्यांच्या त्या पैशाचा काहीही त्यांना पत्ता लागलेला नाही. म्हणजे अशा पद्धतीचे हे सायबर क्राईम
घडतायत पहा. ओके, म्हणजे आपण जे काय डिव्हाइसेस बदलतोय, आता इथं फॉल्ट कुठं झालाय पहा, जे त्यांना इंडस बँकेचा किंवा इंडसइंड बँक जे आहे, तर त्याचं जे काही त्यांनी कस्टमर केअरचा नंबर बघितला होता किंवा घेतला होता, तर तो कस्टमर केअरचा नंबरच हा फेक होता. म्हणजे इथं त्यांना काय केलं होतं पहा, स्वतःचा नंबर जो क्रिमिनल आहे त्यांनी तिथं सेव्ह केला होता ॲज अ कस्टमर केअर म्हणून. त्यावेळेस बँक त्याला जबाबदार राहत नाही किंवा पोलीस स्टेशन त्या ठिकाणी जबाबदार राहत नाही. तिथं सर्व रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते पहा, आपली स्वतःची असते. मग तिथे त्यांनी केस केली वगैरे, सगळे गुन्हे नोंद झाले, त्यांना स्टेटमेंट काढले, तरी सुद्धा त्यांना काहीही त्याच्यातले पैसे अद्याप आलेले नाहीत आणि कदाचित ते येत पण नसतात पहा. तर अशा पद्धतीचे सायबर क्राईम कधी घडतायत पहा, तर ज्या वेळेस आपण आपल्या जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्याचं इन्फॉर्मेशन आपण, समजा आता मोबाईल माझा बंद पडला, तर मी काय करणार आहे तो मोबाईल एक तर फेकून देणार. फेकून दिल्यानंतर समजा मी घरी ठेवेल तो. घरी किती दिवस ठेवेल? 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष ठेवेल मी. नवीन घेतला. मग नंतर काय करतो मी, हा मोबाईल निश्चितपणे समजा एखादा ऑफर आली मला. ऑफर आल्यानंतर मी काय करतो, बा माझ्याकडे जुना मोबाईल आहे, बंद पडलेला आहे, असा मी विचार करतो आणि तो मोबाईल काय करतो मी एक्सचेंज करतो आणि एक्सचेंज केल्यानंतर मग त्या व्यक्ती काय करतात पहा, तो मोबाईल चालू करतात. आणि चालू केल्यानंतर मग माझी याच्यामध्ये बँकेचे डिटेल असतात, सर्व माहिती असते, पर्सनल इन्फॉर्मेशन असते. ते काय करतात पहा, निश्चितपणे माहिती काढतात आणि त्याच्यावर नंतर सायबर क्राईमचे गुन्हे घडत असतात. म्हणजे तुम्हाला वाटतं अरे मी कोणाला काय सांगितलेलं नाही, माझी इन्फॉर्मेशन गेलेली नाही. परंतु या डिव्हाइसेस थ्रू तुमची काही इन्फॉर्मेशन होते पहा, त्यांच्यापर्यंत पोहोचते. ठीक आहे. तर त्याच्यामुळं नाऊ दॅट यू हॅव अ सेन्स ऑफ हाऊ सिरियस अ प्रॉब्लेम ई वेस्ट पजेस, की तुम्ही लक्षात येऊ शकतील तुमच्या की अशा पद्धतीचे एकदम गंभीर अशी समस्या आपल्याकडं ई वेस्टमुळे काय होऊ शकते पहा, निर्माण होऊ शकते. ओके, कन्सिडर हाऊ यू कॅन मेक अ डिफरन्स विथ युअर डेली डिसिजन्स. आणि निश्चितपणे तुम्ही जे काय रोज घेणारा निर्णय आहात, तर त्या निर्णयाला निश्चितपणे तुम्ही शांतपणे काय करायला पाहिजे पहा, विचार करायला पाहिजे किंवा त्याचा तुम्ही डिफरन्स जो आहे म्हणजे फरक काय आहे पहा, आपण कोणते रॉंग आणि राईट डिसिजन्स घेतोय, तर तिथं तुम्ही ते डिफरन्स तयार करायला पाहिजेत किंवा लक्षात यायला पाहिजे तुमच्या त्या गोष्टी. त्यानंतर इट इज सोबरिंग अँड डिप्रेसिंग टू थिंक अबाउट ट्रॅजेडी अब्रॉड. जर समजा आपण असा शांतपणे विचार केला तर निश्चितपणे आपल्याला काय येईल पहा, याच्यावरती निराशा निर्माण होईल आपल्या विचारावर आणि अशा पद्धतीची ट्रॅजेडी आपल्या सोबत होऊ शकते, त्या परदेशातील व्यक्ती करू शकतायत. तर त्याच्यामुळं ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका म्हणतो. तर परदेशामध्ये निश्चितपणे अशा पद्धतीची ट्रॅजेडी घडते किंवा शोकांतिका घडते, त्याचा आपण शांतपणे विचार करणं गरजेचं आहे पहा. ओके, सोबरिंग म्हणजे शांतपणे विचार करणे, डिप्रेसिंग म्हणजे निराशा. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण काय करायचंय, कोणतंही तुमचं ई वेस्ट ज्यावेळेस तुम्ही एक्सचेंज करताय किंवा रिसायकलिंगसाठी देताय, तर ते प्रॉपरली रिसायकलिंग होतंय किंवा नाही, त्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन आहे किंवा नाही, याची तुम्ही माहिती निश्चितपणे घ्यायची आहे का. बट वी कॅन चेंज थिंग्स. परंतु आपण काय करू शकतो का, हे जे काही गोष्टी आहेत त्या चेंज करू शकतो. ते आपल्यावरती डिपेंड आहे. आपण जर प्रॉपर केअर घेतली, काळजी घेतली, तर निश्चितपणे आपण याच्यावरती ओव्हरकम करू शकतो किंवा मात करू शकतो पहा. वी कॅन मेक शुअर आवर ई वेस्ट इज रिसायकल्ड इफेक्टिव्हली अँड नॉट शिप्ड ऑफ टू थर्ड वर्ल्ड कंट्रीज इरिस्पॉन्सिबली. आणि इथं मग आपलं रिस्पॉन्सिबिलिटी काय सांगितली पाहिजे, की आपण काय करायचं आहे की ई वेस्ट जे आहे ते प्रॉपरली किंवा इफेक्टिव्हली रिसायकल झालेलं आहे का नाही, याची आपण खात्री करून घ्यायची. आणि दुसरी खात्री कोणती करायची पहा, की ते इतर राष्ट्रामध्ये चायना किंवा घाना किंवा गुया या राष्ट्रामध्ये त्याचं शिपिंग होणार नाही किंवा बेजबाबदारपणे त्या राष्ट्रामध्ये पाठवलं जाणार नाही, याची सुद्धा काळजी घ्यायची. म्हणजे जे काही रिसायकलर आहेत ते सर्टिफाईड आहेत किंवा नाही हे आपण पाहायचंय. जर ते सर्टिफाईड नसतील तर त्यांच्याकडं आपल्याला काय करायची गरज नाही पहा,
हे आपले जे काय डिव्हाइस आहे तर ते पाठवायची गरज नाहीये पहा. ओके, तर इथपर्यंत काय पाहिलं पहा आपण, कशा पद्धतीनं आपण आपलं जे काय डिव्हाइसेस आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे तर ते कशा पद्धतीनं आपण इतर राष्ट्रामध्ये पाठवतोय किंवा बेजबाबदारपणे काय करतोय त्याचं शिपमेंट करतोय किंवा डम्पिंग करतोय. तर इथपर्यंत ती इन्फॉर्मेशन पाहिली. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये काय दिलंय पहा आपल्याला की हाऊ टू रिसायकल युअर ई वेस्ट सेफली. आता इथं जे काही आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे तर ते कशा पद्धतीनं आपण सुरक्षितपणे काय करू शकतो, पाठवू शकतो किंवा रिसायकलिंग करू शकतो. तर इथून पुढचे सर्व काय दिलेत पहा त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आतापर्यंत माहिती काय होती की त्याचे वाईट परिणाम काय होत आहेत, आपण कशा चुका करतोय किंवा गुन्हे कसे घडतायत, कशा पद्धतीनं आपण एखाद्या व्यक्तीला जबाबदारी देतोय आणि ती व्यक्ती बेजबाबदारपणे ती दुसऱ्या राष्ट्राकडे कशी पाठवून देते. तर या पद्धतीची इन्फॉर्मेशन आतापर्यंत पाहिली. आता काय पाहिजे पहा की आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे आणि ते आपण कशा पद्धतीनं प्रॉपरली रिसायकलिंग करायचं आहे त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन आता इथून पुढे आपण पाहणार आहोत किंवा रिसायकलिंगचे वेज कोणते आहेत तर ते आपल्याला इथं पाहिजे. ठीक आहे. The good news is that you have plenty of options for properly recycling or donating your used electronics. इथे एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. असं म्हणतायत की जे तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत तर ते तुम्हाला प्रॉपरली रिसायकलिंग करायचे असतील किंवा डोनेट करायचे असतील तर तुमच्याकडे प्लेंटी ऑफ ऑप्शन्स आहेत. म्हणजे पुष्कळ असे तुमच्याकडे पर्याय अवेलेबल आहेत पहा. म्हणजे तुमच्याकडं असे असणारे जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनच्या सहाय्याने किंवा पर्यायानं तुम्ही काय करू शकताय ते चांगल्या पद्धतीनं त्याचं रिसायकलिंग करू शकताय. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं आपण तिचं रिसायकलिंग करतोय तर ते अंडरस्टँड होणं आपल्याला खूप महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. Even if you take your e-waste down to your local recycling center, there is a high probability that it won't get recycled properly. जर समजा तुम्ही तुमचं जे काही ई वेस्ट आहे तर ते कोणाला दिलं पहा तुम्ही, तर लोकलचे रिसायकलिंग सेंटरवाले म्हणजे भंगारवाले आपण त्याला म्हणतो थोडक्यात. ओके, गार्बेज घेणारे किंवा त्याला म्हणतो आपण कचरा वगैरे घेतात किंवा ते बरेचसे रद्दीवाले असतात वगैरे, तर त्यांना आपण ते दिलं किंवा त्यांच्या स्वाधीन केलं तर तिथं देर इज हाय प्रोबॅबिलिटी, त्या ठिकाणी निश्चितपणे अशी शक्यता आहे की ते प्रॉपरली रिसायकलिंग होणार नाही. ते काय होणार नाही पहा, प्रॉपरली रिसायकलिंग त्याचं केलं जाणार नाही. ते व्यक्ती काय करणार पहा, ज्या ठिकाणी त्याला जास्त पैसे मिळत आहेत त्या ठिकाणी ती व्यक्ती त्याला विकून टाकणार. ओके, as ABC News discovered, e-waste recyclers are often more concerned with making a buck than they are with making sure these hazardous material are disposed of properly. ओके, तर या ठिकाणी असं लक्षात येते पहा, एबीसी न्यूजने असं शोधून काढलं आहे की ते काय करतायत पहा की ई वेस्ट रिसायकलर आहेत ते मॅक्झिमम पैसे कसे मिळतील त्याकडं त्यांचं जास्त लक्ष असतं आणि त्यासाठी ते काय करतात पहा, मेकिंग अ ब्युक दॅन, म्हणजे ते जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या दृष्टीने काय करतात पहा, लक्ष देत आहेत. ओके, आणि ते काय करतात पहा, दे आर विथ मेकिंग शुअर दिस हजार्डियस मटेरियल आर डिस्पोज ऑफ प्रॉपरली, की जे घातक मटेरियल किंवा जे डेंजरस केमिकल्स त्या डिव्हाइसेस मध्ये आहेत ते प्रॉपरली त्याचं विघटन झालेलं आहे किंवा नाही त्याची खात्री ते त्या ठिकाणी बाळगत नाहीत किंवा त्यांना त्यांची गरज नसते पहा. ओके, मग आपण काय करतो, निश्चितपणे असल्या व्यक्तीकडे आपण ते सोपवून टाकतो पहा. सो व्हॉट कॅन यू डू, मग या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी जास्त डॉलर्स, ब्युक म्हणजे डॉलर्स म्हटलं किंवा पैसे म्हटलं जातं, ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळत आहेत त्या ठिकाणी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं की आपण त्याच्यावरती जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील याकडं ते लक्ष देतात.
ओके, मग जर अशा पद्धतीचं आपलं इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय होत असेल पहा, गैरमार्गाने आपण रिसायकलिंग करत असेल तर आपण काय करायला पाहिजे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर इथे त्यांनी फर्स्ट वे दिलेला आहे पहा. फर्स्ट या ठिकाणी वे दिलेला आहे. काय दिलाय पहा, यूज अ सर्टिफाईड ई वेस्ट रिसायकलर. फर्स्ट वे दिलेला आहे की तुम्ही काय करा म्हणताय पहा, की ज्या रिसायकलरला सर्टिफिकेशन आहे त्या रिसायकलर कडे तुम्ही तुमचं ई वेस्ट द्या. त्याची इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. फाइंड अ ई वेस्ट रिसायकलर सर्टिफाईड थ्रू द बेसल ऍक्शन नेटवर्क बॅन. तुम्ही काय शोधा म्हणताय पहा, की जे काही हे बॅन म्हणजे बेसल ऍक्शन नेटवर्क हे जे काही आपली हे आहे संघटना आहे आपल्या, किंवा ती ज्याला अशा पद्धतीचं सर्टिफिकेशन आहे त्या रिसायकलरला, तर त्यांच्याकडेच काय करायचंय पहा, आपला ई वेस्ट द्यायचा आहे. म्हणजे ही जी काही त्यांना बॅन असणारे किंवा या पद्धतीचं सर्टिफिकेशन असणारेच फक्त काय असणार आहेत पहा, सर्टिफाईड रिसायकलर असणार आहेत आणि ते रिस्पॉन्सिबली तुमचं ई वेस्ट काय करतील पहा, रिसायकलिंग करतील, म्हणजे पुनर्वापर त्याचा करतील. मग हे बॅन काय आहे पहा, बॅन इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन devoted to carrying east towards recyclers who are committed to safely and responsibility recycling electronics. बॅन हे काय आहे पहा, तर ही स्वतःचा नफा मिळण्यासाठी चालू झालेली संघटना नाहीये पहा. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे स्वतःचा फायदा पाहणारी ही संघटना नाही. तर तिनं काय केलंय पहा, डिव्होटेड टू सर्टिफाईंग. मग ते कुणासाठी त्यानं डिव्होशन दिलंय पहा, कशासाठी, तर ई सर्टिफिकेशन साठी. ई स्टीवार्ड्स म्हणजे काय पहा, तर ऑनलाईन थ्रू त्याचा कारभार पाहणारी, रिसायकलरचा ऑनलाईन थ्रू कारभार पाहणारी ही बॅन ही संघटना आहे किंवा सर्टिफिकेशन देणारी संघटना आहे, की जी कशासाठी कमिटेड आहे पहा, कशाची कटिबद्ध आहे किंवा ती कशाची ते चिटकून आहेत पहा, की जे काय रिसायकलिंग आहेत इलेक्ट्रॉनिक्सचं ते प्रॉपरली होतंय किंवा सेफली होतंय किंवा नाही, तर त्याच्यावरती देखरेख करणारी किंवा त्याच्याशी चिटकून असणारी ही संघटना आहे. म्हणजे याचं नियंत्रण निश्चितपणे त्या रिसायकलरवरती असणार आहे. म्हणजे ज्यांना आपण सर्टिफिकेशन दिलेलं आहे बॅनचं, तर त्या रिसायकलरवरती त्यांचं निश्चितपणे काय असणार आहे पहा, लक्ष असणार आहे, की ते काय करतायत. समजा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेतायत तर ते कुठं नेतायत, काय नेतायत, या सर्वांचं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं जात असणार आहे. ओके, मेंबर्स टेक and demonstrate the pledge of responsible recycling. So working with a certified e-steward means you don't have to worry that your gadget will become another nation's pollution or a criminal's newest project. मग हे जे काही बॅन संघटना आहे तर ती काय करते पहा, तर तिथले जे काही मेंबर्स आहेत तर ते काय करतात पहा, मेंबर्स टेक अँड डेमॉन्स्ट्रेट द प्लीज ऑफ रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग. ते त्यांना प्रतिज्ञा देत आहेत किंवा प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेत आहेत किंवा दाखवतायत त्यांना, की तुम्ही एक रिसायकलिंग करणारे रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहात, अशा पद्धतीची त्यांच्याकडून प्रतिज्ञा ते म्हणून घेत आहेत किंवा त्यांची जे काय असेल तर ती प्रोसेस त्या ठिकाणी करतायत. आणि आणखीन काय म्हणतात पहा, की सो वर्किंग विथ अ ई सर्टिफाईड ई स्टीवर्ड मीन्स यू डोंट हॅव टू वरी दॅट युअर गॅजेट विल बिकम अनदर नेशन्स पोल्युशन ऑर अ क्रिमिनल्स न्यूएस्ट प्रोजेक्ट. आणि त्या ठिकाणी ही जी काही वर्क करतायत तर तिथं आपल्याला कशाची काळजी करायची गरज नाही. ज्या रिसायकलरला बॅनचं त्या ठिकाणी सर्टिफिकेशन आहे, का, कारण तिथं ते जबाबदारपणे काय करतील पहा, त्याचं रिसायकलिंग करणार आहेत आणि ते इतर राष्ट्राच्या जमिनीवरती त्यांचं पोल्युशनचं रिझन निश्चितपणे बनणार नाहीत किंवा जे काही आपले यंत्र आहेत, गॅजेट आहेत, तर ते इतर राष्ट्रामध्ये पाठवणार सुद्धा नाहीत किंवा क्रिमिनलचा नवीन प्रोजेक्ट सुद्धा आपलं काय बनणार नाही पहा, डिव्हाइस बनणार नाही. म्हणजे आपलं डिव्हाइस क्रिमिनलच्या हातामध्ये पडणार नाही, या पद्धतीची काळजी बॅन ही संघटना घेते पहा.
म्हणजे इथं आपल्याला जास्त काळजी करायची गरज नाही. ज्या ठिकाणी बॅनचं सर्टिफिकेशन आहे त्या रिसायकलरकडं आपण आपलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय करू शकतो, रिसायकलिंगसाठी निश्चितपणे देऊ शकतो का. ओके. बॅन्स रिसायकलर लोकेटर विल हेल्प यू फाइंड द सर्टिफाईड सेफ्टी अँड कम्फर्ट ऑफ ईच डिव्हाइस इन युअर एरिया. आता इथं बॅन्सचे जे काही रिसायकलर आहेत पा, तर ते तुम्हाला निश्चितपणे ते लोकलचे व्यक्ती तिथं तुमच्या एरियामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये नसेल तर ऑनलाईन थ्रू सुद्धा आपण आपल्या भागामध्ये कोणता बॅन सर्टिफिकेशन असणारा रिसायकलर अवेलेबल आहे तर त्याविषयीची इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला त्याबद्दलची माहिती या ठिकाणी मिळू शकते. ओके. आणि त्याच्या थ्रू मग तुम्ही काय करू शकता, सर्टिफाय असणाऱ्या अशा पद्धतीच्या रिसायकलरकडं तुमचं जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे तर ते तुम्ही तिथे काय करू शकताय, प्रॉपरली रिसायकल करू शकताय. ओके. तर अशा पद्धतीचं हे फर्स्ट वे दिलेला आहे पा. आपण बॅन थ्रू काय करू शकतो, चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं रिसायकलिंग प्रॉपरली करू शकतोय पा. ओके. तर इथं थांबूया कारण आणखीन लेसन जास्त मोठा आहे. अजून 3-4 स्लाइड्स आहेत. मला वाटतं पुढच्या लेक्चरला आपला हा लेसन संपेल. ओके.